आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 2004 लाच भाजप राष्ट्रवादी सेना युती होणार होती, पण युतीची बातमी प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांकडे लीक केली। पुढे बाळासाहेबांच्या वक्तव्याने युती झाली नाही। प्रफुल्ल पटेलांचा हा मोठा दावा। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पटेलांचा गौप्यस्फोट। पवारांना संधी असून त्यांनी पंतप्रधान पद नाकारलं। देवेगौडा पंतप्रधान असताना शरद पवारांना संधी होती। अजितदादा गटाच्या बैठकीत प्रफुल्ल पटेलांचा मोठा गौप्यस्फोट। पहिले लोकसभा निवडणूक, मग तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक। मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचा सूचक वक्तव्य। अजित पवार आजाराचा सोंग करणारा नेता नाही। सुनील तटकरे अजित पवार भेकड असते तर हे सरकार स्थापन झालं नसतं। अजित पवार गटाच्या शिबिरातून सुनील तटकरेंचं विधान। याआधी भाजपनं पाठिंबा मागितला नव्हता तरी आम्ही पाठिंबा दिला। भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याच्या सूचना आल्या त्यावेळी भाजप सोबत जाण्यासाठी सर्वांनीच सह्या केल्या होत्या। सुनील तटकरेंचा खुलासा। शरद पवारांना राजकारणातून घरी बसवण्याची भाजपनं सुपारी घेतली आहे। अनिल देशमुखांचा अजित पवार गटावर निशाणा। शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी आज सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी। कालच्या सुनावणीत सुनील प्रभूंची जेठमलानींकडून उलट तपासणी, तर आज तत्कालीन शिवसेना कार्यालय सचिव विजय जोशींच्या चौकशीची शक्यता। अध्यक्षांसमोर ठाकरे गटानं बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी शिंदे गटाकडून चौकशीची मागणी। देसाई प्रभूंनी वापरलेले मोबाईल लॅपटॉप जप्त करण्याची मागणी। काँग्रेस समन्वय समितीची आज महत्त्वाची बैठक। काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात संध्याकाळी 4 वाजता बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। जालन्यातील पांजरडळपोळ इथं आज जरांगे पाटलांची जाहीर सभा। सभेनिमित्त जालना तालुका आणि शहरातील शाळांना दिलेली सुट्टी रद्द। जरांगेंच्या आजच्या सभेची तयारी पूर्ण। 140 पैकी 100 एकर जागेवर सभेचं आयोजन, तर पार्किंगसाठी 40 एकर जमीन। ऋषिकेश बेदरेचा जामीन अर्ज फेटाळला। अंतरवली सराटीतील पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप। अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं बेदरेचा जामीन अर्ज फेटाळला। दत्ता दळवींच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी। दळवींना जामीन मिळेल आम्हाला खात्री, सुनील राऊतांची प्रतिक्रिया। 5 राज्यांचा एक्झिट पोल समोर। TV9 पॉल स्ट्रेटच्या पोलनुसार 5 राज्यांमध्ये भाजपला झटका। मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा अंदाज, तर तेलंगणात भाजपच्या 3ऱ्या स्थानी जाण्याचा अंदाज। TV9 पॉल स्ट्रेटच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात पुन्हा सत्तांतर होण्याची शक्यता। 111 ते 121 जागांसह काँग्रेस सत्तेत येण्याचा अंदाज, तर भाजपला 106 ते 116 जागा मिळण्याचा अंदाज। एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस सत्तेतून पायउतार होण्याची शक्यता आहे। यंदा 100 ते 110 जागांसह भाजप सत्तेत येण्याची संकेत आहेत। मात्र काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेची टक्कर असेल। छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याचा एक्झिट पोलमधून भाकीत। 40 ते 45 जागांसह काँग्रेस पुन्हा सत्ता राखण्याची शक्यता। आमदार फुटू नये म्हणून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी बुक केले चार्टर्ड विमान। निकालाच्या दिवशीच सर्व आमदारांना विमानाने बंगळुरूला नेणार। तेलंगणामध्ये काँग्रेस BRSमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार। एक्झिट पोलनुसार भाजप 3ऱ्या स्थानावर जाणार। एक्झिट पोलचा अंदाज काहीसा चुकीचा। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार येणार। तेलंगणातही भाजप चांगली कामगिरी करेल। भाजप नेते प्रवीण दरेकरांकडून विश्वास व्यक्त। सर्व एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतील। 5ही राज्यात जनता भाजपला जागा दाखवतील। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या 3ही मोठ्या राज्यात काँग्रेसची सत्ता येणार। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचा हा दावा आहे। 5 राज्यांच्या विधानसभाच नाही तर लोकसभा निवडणुकीत देखील भाजप जिंकणार। जनता मोदींच्या नेतृत्वात भाजपला पुन्हा 300 पार पोहोचवणार। गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। संपूर्ण देशात बदलाचे वारे 2024 मध्ये राज्यातच नाही तर देशात 100% परिवर्तन होणार। राजस्थान, मध्य प्रदेशात काँग्रेसच येणार। विजय वडेट्टीवारांचा दावा। 5 पैकी 3 राज्यात भाजपचं सरकार येईल। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून विश्वास व्यक्त। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपूर दौऱ्यावर। मेडिकल कॉलेजच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक। सकाळी 11 वाजता पुण्यात होणार बैठक। कर्जतच्या दहिवली गावात छगन भुजबळांची गाडी अडवण्याचा प्रयत्न।
मराठा समाजाकडून भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी। येवल्यातल्या पाहणी दौरा अर्धवट सोडून भुजबळ नाशिकमध्ये परतले। नियोजित दौऱ्यातल्या 2 गावांमध्ये न जाताच भुजबळ परतले। मंत्री छगन भुजबळांकडून येवल्यातील कातरणी गावात नुकसानीची पाहणी, तर सोमाठणा देश गावात मराठा आंदोलक एकवटले। गोमूत्र शिंपडत आंदोलकांकडून मार्गाचं शुद्धीकरण। जे लोक म्हणतात गावात येऊ नका तिथे आपण जाणार नाही, येवल्यातील मराठा समाजाच्या विरोधानंतर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। छगन भुजबळ म्हणजेच पनवती। भुजबळांनी दौरा करू नये, शेतकऱ्यांच्या मागे 7.5 लागेल, मनोज जरांगेंचा भुजबळांच्या पाहणी दौऱ्यावरून निशाणा। मंत्री छगन भुजबळांच्या मध्यस्थीनं भारत निश्चितेंचं उपोषण मागे गेलेलं आहे। ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी वालचेतमध्ये सुरू होतं उपोषण। छगन भुजबळांचं नेतृत्व दमदार। छगन भुजबळांनी घेतलेला पवित्रा चुकलाय। छगन भुजबळांनी सर्वांसाठी पुढाकार घ्यावा, चांगलं काम केलं तर भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात, बच्चू कडूंचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांना अटक करा, पोलिसांनी आंबेडकरांकडून दंगलीची माहिती घ्यावी। दंगलीबाबतच्या आंबेडकरांच्या दाव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया। राज्यात जातीय जनगणना करा, मंत्री छगन भुजबळ यांची सरकारकडे मागणी। सर्व नेत्यांची जातीय जनगणनेची मागणी, तर अडलं कुठं, भुजबळांचा सवाल। भ्रष्टाचारावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी आरक्षणाचा वाद पेटवला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर आरोप। 28 पार्ट्या मोदींविरोधात आता एकत्र आल्या आहेत। मोदींविरोधात एकत्र आलेले पक्ष मुंबईत कुठे थांबले होते? बावनकुळेंच्या प्रश्नानंतर लोकांमधून गुवाहाटी उत्तर येताच पिकला हशा। बावनकुळे अमर्याद स्वप्न बघतात आणि अमर्याद वागतात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा बावनकुळेंना टोला। जनता ज्यांच्या पाठीशी, सत्ता त्यांच्या गाठीशी, नरेंद्र मोदी जगभरात सर्वाधिक प्रसिद्ध नेते। कविता करत मंत्री रामदास आठवलेंकडून मोदींचं कौतुक। कर्नाटकात हिवाळी अधिवेशनाआधी कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक। कन्नड भाषेतल्या पाट्यांचा आग्रह। बेळगावातल्या चौकातले इतर भाषेतले फलक फोडले। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला बंदी घालण्याचीही मागणी। रायगड जिल्हा सकल मराठा समाजाचं अजित पवारांना निवेदन। छगन भुजबळ मराठा समाजाबद्दल बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप। भुजबळांना आवर घालण्याची सकल मराठा समाजाकडून विनंती। 3 मंत्री असताना जळगावात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निशाणा। 3ही मंत्र्यांनी ताकद लावावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे, जयंत पाटलांचा सल्ला। मंत्री असताना दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, गिरीश महाजन यांचं नाव न घेता खडसेंनी साधलाय निशाणा। जळगावातून 3 मंत्री असताना कोणतं धरण पूर्ण केलं? एकनाथ खडसेंचा सवाल। 2024 विधानसभा निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात होतील। 200हून अधिक जागा महायुती जिंकेल। निवडणुकीचा निकाल पाहून पुढील निर्णय होईल, शंभूराज देसाईंची माहिती। महाराष्ट्र जाणीवपूर्वक अस्थिर करण्याचा प्रयत्न। राज्यातील काही जण मातीशी बेईमानी गद्दारी करत आहेत, सुषमा अंधारेंची टीका। आमदार संदीप क्षीरसागरांच्या घरावरील दगडफेकीचा सीसीटीव्ही सबूर। बीडमधल्या घटनेचा 1 महिना पूर्ण। संदीप क्षीरसागर यांच्या घरासह अन्य ठिकाणी जाळपोळ, दगडफेक झाली होती। प्रकाश आंबेडकरांनी घेतलेलं संत वामनभाऊ महाराजांचं दर्शन। गहिनीनाथ गडावर वामनभाऊ महाराजांच्या चरणी नतमस्तक। प्रकाश आंबेडकर आणि विठ्ठल महाराजांमध्ये 1.5 तास चर्चा। सोसायटीतून तोंडाला मास्क, ललित पाटील पळून जायच्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर। ड्रग्ज प्रकरणी 4 आरोपींचा बँक बॅलन्स आणि प्रॉपर्टीबाबतचा तपास होणार। चंद्रपुरात वनमंत्र्यांच्या घरापुढे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा प्रयत्न। वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या नुकसानीची विरोधात उपाययोजना करण्याची मागणी। अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात 3,90,000 हेक्टर शेतीचं नुकसान। द्राक्ष, कांदा, केळी, गहू, तांदूळ, कापूस, पपई यासह अनेक पिकं जमीनदोस्त। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान। जिरायतीसाठी हेक्टरी 8,500, सिंचनाखालील पिकांसाठी हेक्टरी 17,000 आणि बागायतीसाठी हेक्टरी 22,500ची मदत। अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची पारनेर तालुक्याला भेट। शेतकऱ्यांशी साधलाय संवाद, नुकसानीचा घेतला आढावा। बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची विजय वडेट्टीवारांकडून पाहणी। देऊळगाव राजा तालुक्यात पाहणी करण्यासाठी वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या। अनिल देशमुखांच्या नेतृत्वात शरद पवार गटाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन।
धुळे शहरात काल रात्री मुसळधार पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शहरासह परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग. कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ. सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा. सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. जळगावात अवकाळी पाऊस अन वाऱ्यामुळे दुचाकीवर कोसळला वृक्ष. सुदैवानं दुचाकी स्वार बचावला. भारतीय कृषी विमा कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली 294 कोटी रक्कम वसुली नोटीस. 6,68,853 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. नंदुरबारमध्ये अवकाळीनं कापूस पिकाला फटका. उर्वरित कापसावर रोगराई पसरण्याची शक्यता आहे. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. अवकाळीमुळे इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. नंदुरबारच्या अवकाळी पावसानं 2 दिवसात पंचनामे पूर्ण होणार आहेत. प्रशासनाचा दावा. धुळ्याच्या साक्रीतील नुकसानग्रस्त भागाची ठाकरेगडाच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी. तातडीनं पंचनामे करण्याची ठाकरेगडाची मागणी. धुळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रायगड ते दिल्लीपर्यंतच्या हिंदवी स्वराज्य रथयात्रेचं स्वागत. 350व्या शिवराज्याभिषेकांनी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराला प्रारंभ. 10 राज्यातील 200 राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सहभाग. कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरींच्या हस्ते उद्घाटन. जळगावातील धरणगावच्या पाळशी मार्गावर पोलीस चौकीचं अप्पर महापोलीस संचालकांच्या हस्ते उद्घाटन. जिल्ह्यातील 60 महामार्ग मृत्यूंजयदूतांचा सत्कार केला जातो आणि हेल्मेट, प्रथमोपचार किट तसंच स्ट्रेचरचं वाटप करण्यात आलं. जळगावच्या मुक्ताईनगरात 3 दुकानांना भीषण आग. आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक. कुठलीही जीवितहानी नाही. मराठी पाट्यांसंदर्भात मुंबई पालिकेकडून 3,575 दुकानांची तपासणी. तर मराठी पाट्या ठळक अक्षरात न लावलेल्या 161 जणांवर कारवाई. अमराठी पाट्या तोडफोड प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. ट्रॉम्बे परिसरातील एका हॉटेलच्या फलकाची तोडफोडीचं हे प्रकरण आहे. आणि एक महत्त्वाची बातमी आज. मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघासाठी 26,944 नोंदी. ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आलेल्या या मतदारसंघाच्या नोंदणीची मुदत काल संपलेली आहे. आरे कॉलनी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्यांना आता भरावा लागणार आहे ग्रीन टोल. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोनमधून प्रवास करणाऱ्यांकडून आता आकारले जाणार शुल्क. अंबरनाथच्या काटेई रस्त्यावर नेवाळी ते अंबरनाथ रस्त्याच्या बाजूला ड्रेनेजचं काम सुरू. हातात बॅनर घेऊन MIDCचा निषेध व्यक्त करत मनसे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचं भिवंडीत आयोजन. सवरोली गावातील कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती. ठाणे ते नाशिक दरम्यानच्या भागात चोऱ्या करणाऱ्या इराणी चोरट्याला बेड्या. अंगावर 3 ते 4 शर्ट आणि डोक्यात हेल्मेट लावून पोलिसांना द्यायचा हा चकवा. नवी मुंबईतील तलावांकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष. जुहूगाव तलावातील हजारो माशांचा मृत्यू. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा. मनसे नेते बाळा नांदगावकरांचं मुंबई महानगरपालिकेच्या परळ कार्यालयात निवेदन. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर पुणेरी मेट्रोचं काम सुरू. गणेश खिंड रस्त्यावरील 2 मेट्रो स्थानकांवरून तिढा निर्माण. मराठी पाट्यांसाठी पुणे महानगरपालिका ॲक्शन मोडवर. मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार. पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये मंत्री विखे पाटलांच्या विरोधात निषेध आंदोलन. भुजबळांचा राजीनामा मागितल्यानंतर सकल OBC समाज आक्रमक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुर्मूंना पुणेकरांच्या वतीनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती देऊन स्वागत केलं. संकष्ट चतुर्थी निमित्तानं ओझरच्या विघ्नेश्वर गणपती मंदिरात अभिषेक करत महाआरती.